त्यामुळे लोकल सेवा सुरू करावी ही महिलांची मागणी आहेच आहे, पण यासोबतच सर्वसामान्यांची सुद्धा मागणी आहे की लोकल सेवा सुरू झाली पाहिजे। आणि आता एक मोठी बातमी न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळाली त्यानुसार एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री यांचा मुहूर्त ठरलाय तो राष्ट्रवादी प्रवेशाचा अशी माहिती मिळते। येत्या 22 ऑक्टोबरला म्हणजे पुढच्या 3 दिवसात एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे प्रवेश करतील। मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या ज्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आहेत रोहिणी खडसे हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आत्ताच जी माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि विशेष म्हणजे रोहिणी खडसे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे त्यांच्या बँकेतले एक सहकारी आहेत। त्यांनीच ही बातमी जी आहे ती या ठिकाणी आता दिलेली आहे की 22 तारखेला एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे। आज सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी दूरध्वनी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि 22 तारखेला राष्ट्रवादी कार्यालयामध्ये उपस्थित राहावं या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या देखील खडसे यांच्याकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिल्या जातात। याचाच अर्थ की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता त्यांचा प्रवेश जो आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे आणि 22 तारखेला सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयामध्ये प्रदेशात केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश या ठिकाणी होईल। याची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे आता का? आपण न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर आता हे स्पष्ट आहे, कारण परवा शरद पवार यांनी सूचकपणे म्हटलं होतं, आता निर्णय खडसेंनी घ्यायचा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण न्यूज 18 लोकमतनं यापूर्वी देखील या ठिकाणी स्पष्ट केलं की आगामी ज्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा आहेत त्या जागांमध्ये एकनाथ खडसे यांचं देखील नाव आहे। हे आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं। फक्त त्यांचा प्रवेश कधी होणार याची औपचारिकता जी आहे ती फक्त बाकी होती। पण वारंवार आपण जर पाहिलं तर त्यानंतर देखील जळगावमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे आताच मागच्या आठवड्यात गेले त्या कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी या ठिकाणी लावलेली नाहीये। एकनाथ खडसे त्या कार्यक्रमाला देखील गेले नव्हते आणि आताच परवा जे मनीष भंगाळेंचं प्रकरण या ठिकाणी हॅकर मनीष भंगाळेंचं प्रकरण जेव्हा समोर आलं त्यावेळी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी खडसे यांचा राष्ट्रवादीचा निर्णय जो आहे तो नक्की झालेला आपल्याला गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट जाणवत होता। फक्त औपचारिक घोषणा कोणी करावी या संदर्भात फक्त जी औपचारिक राहिली होती ती आता जवळपास पण प्रफुल्ल, याच्यात दोन गोष्टी आहेत। परवा जेव्हा ही सगळी चर्चा सुरू झाली तेव्हा एकनाथ खडसे यांनी स्वतः सांगितलं त्यांच्या खास शैलीत, मी भाजपचा राजीनामा नाही दिलेला अजून। आणि दुसरा असा प्रश्न, त्यांनी काय अटी शर्ती घातल्यात असं वाटतं तुला? सध्या अटी, कुठल्याही अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या घातलेल्या नाही आणि कुठल्याही अटी शर्तींवर आपण राजीनामा देणार नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी खडसे हे समोर येऊनच स्पष्ट करतील। त्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर राजीनामा दिलेला नाही हे जरी खडसे यांचं म्हणणं होतं तरी राजीनामा ही एक औपचारिकता राहील, कारण ज्या दिवशी त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल त्या दिवशी आधी राजीनामा जो आहे तो पक्षाच्या अध्यक्षांकडे या ठिकाणी दिला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश केला जाईल। बर प्रफुल्ल, तू राहाच आपल्यासोबत। आणखीन 2-3 प्रश्न आहेत आणि लोकांच्या मनातले तर अनेक सारे प्रश्न आहेत, कारण मुहूर्त ठरलाय तो सुद्धा एकनाथ खडसे यांच्यासारख्या भाजपच्या आतापर्यंतच्या दिग्गज नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा। पण परवा जेव्हा उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी सूचक असे काय उद्गार काढले, ऐका। खडसे साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते। खडसे साहेब हे राज्याचे अर्थमंत्री होते आणि एका पक्षाच्या उभारणीच्यासाठी
त्यांचं फार योगदान होतं आणि आम्ही पाहत होतो, आम्हाला शिव्या घालत होते आणि त्यामुळे त्यांची तीव्रता शिवेची आम्ही बघितलेली आहे. आणि त्यामुळे त्यांची कपॅसिटी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लोकांच्यातलं, विशेषतः खानदेशातलं स्थान, या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय आम्ही काही दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. आता राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा त्यांचा निकाल आहे. आज असं दिसतं की तुम्ही एक गेले 15, 20, 25 वर्ष जर बघितली महाराष्ट्राची विधानसभा, ती विरोधकांच्या बाजूने सगळ्यात प्रभावी खडसे होते, विरोधी पक्ष नेते होते. दुर्दैवानं त्यांनी दाखवलेलं कर्तृत्व, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेलं कष्ट याची नोंद घेतली नाही असं कदाचित वाटत असेल, मला माहिती नाही. आणि तसं वाटल्याच्या नंतर माणूस कधीतरी या विचारात येतो, जिथं नोंद घेतली जाते तिथं जावं का? लोकांच्या असं लोकांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचं? त्यामुळे शरद पवार यांनी या विधानात अनेक गोष्टी एकात्रच सांगितल्या, एकाच वेळेला सांगितल्या. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, केशव उपाध्ये भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशवजी, आजचा दिवस तुमच्याकरता बरी बातमी नाहीये. सुरुवातीला एकनाथ खडसे चालले राष्ट्रवादीत. मला असं वाटतं प्रसार माध्यमांनी अनेक वेळा तारखा दिल्यात, म्हणजे दस्तूरखुद्द खडसेंच्या म्हणण्यानुसार. आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी वाटतं कालच त्यांनी सांगितलं, म्हणजे रोज होत्या काय मला माहिती नाही का, की अशा प्रकारे कोणताही राजीनामा हा प्रदेशाध्यक्षांकडे आलेला नाही. आणि या सगळ्या विषयामध्ये एकनाथराव खडसे आमचे नेते ते असं कोणतं पाऊल उचलतील असं वाटत नाही. पण केशवजी, एकदा मनसे ठरलं असेल तर मग राजीनामा देणं औपचारिकता राहते. प्रश्न तोच आहे ना. प्रश्न अनेक वेळा तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या गेले अनेक दिवस चालवल्यात. दस्तूरखुद्द खडसाहेबांनी हे जाहीरपणे सांगितलं की प्रसार माध्यमाच्या बातम्या ह्या अशा चालवतात. त्यामुळे अजून अद्यापपर्यंत असं कोणताही राजीनामा त्यांनी दिलेला नाही प्रदेशाध्यक्षांकडे, आणि त्याचं काही पाऊल उचलतील असं आम्हाला वाटत नाही. ते आमचे नेते आहेत, त्यामुळे नेते राहतील. पण जर का खडसे, म्हणजे शरद पवारांनी तर काल खुलेपणाने सांगितलं ना की आता आमचा निर्णय झालाय, म्हणजे एक प्रकारे आमचा निर्णय झालाय, फक्त खडसेंनी निर्णय घ्यायचा आहे. यातच खूप अंतर आहे ना. म्हणजे राष्ट्रवादीचा निर्णय झाला, म्हणजे आता पवार साहेब सांगतायत ते त्यांची पक्षाची भूमिका सांगतायत, मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतोय. खडसाहेबांबद्दल जो विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना ते तुम्हाला सांगतोय की खडसाहेबांबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे, ते असा कोणता निर्णय घेणार नाही. ठीक आहे केशवजी, तुर्तास धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की खडसे साहेब हे भाजपचेच आहेत आणि ते भाजपचेच राहतील. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, एक प्रश्न याच्यात आहे की खडसेंच्या मुलीला रोहिणी खडसे यांना उमेदवारी देणं न देणं यावरून वाद झाला होता. खडसेंना द्यायची नाही तर मग शेवटच्या क्षणी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. सूत्रांची अशी माहिती आहे की खडसे आणि त्यांची मुलगी हे दोघंही, म्हणजे रोहिणीताई आणि खडसे स्वतः एकनाथराव खडसे हे दोघेही राष्ट्रवादीत जाणार आहेत, हे नक्की आहे? नक्कीच बिलेन, आपण जर पाहिलं तर या चर्चा अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरू होत्या, पण खडसे यांच्याकडनं वारंवार या संदर्भात खंडन केलं जात होतं. पण आज थोड्या वेळापूर्वी रोहिणी खडसे यांच्या अत्यंत जवळचे जे समर्थक आहेत, जे जिल्हा बँकेमध्ये त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि त्यांच्या अत्यंत जवळ असलेले एक विश्वासू आहेत, त्यांनीच ही या ठिकाणी बातमी जी आहे ती दिलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की 22 तारखेला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना या निरोप देण्यात आलेले आहेत आणि 22 तारखेला राष्ट्रवादी कार्यालयात जे मुंबईचं आहे त्या ठिकाणी जमाव, त्या ठिकाणी पक्षप्रवेश आहे आणि त्या संदर्भातल्या सूचना आणि माहिती जी आहे ती खडसे यांच्याकडनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि 22 तारखेला बहुतांश जे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आता आपण कार्यालय पाहतो आहे, बलाड पीआरचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयातच प्रवेश जो आहे तो 22 तारखेला या ठिकाणी करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत शरद पवार त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश या ठिकाणी होणार आहे. आणि जे रोहिणी खडसे यांचे समर्थक आहे, एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत, ते मोठ्या संख्येने या कार्यालयामध्ये 22 तारखेला येतील. मिळेल प्रफुल्ल, पण एकनाथ खडसे यांच्या सुनबाई ज्या आहेत रक्षा खडसे, त्या तर भाजपच्या खासदार आहेत आणि त्या आत्ता दुसऱ्यांदा निवडून गेलेत लोकसभेत.
नक्कीच हा प्रश्न अनेक दिवसांपासून देखील उपस्थित केला जात होता. जर एकनाथ खडसे हे पक्षाचा राजीनामा देतील तर त्यांच्या ज्या सुनबाई आहेत रक्षा खडसे त्या राजीनामा देतील का या संदर्भातला मोठा प्रश्न जो आहे तो समोर येताना वारंवार दिसत होता. कारण आपण जर पाहिलं तर रोहिणी रक्षा खडसे या दुसऱ्यांदा या ठिकाणी खासदार आहेत आणि आता जवळपास 1.25 वर्ष त्यांना या ठिकाणी दुसऱ्या टर्मचा पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी 4 वर्षाचा जो कालावधी आहे तो एकदम सोडतील का या प्रश्नाचं उत्तर अजूनही या ठिकाणी सापडत नाही. पण सध्या तरी रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे हे दोघंच या ठिकाणी येतील आणि सर्वात महत्त्वाचं मिळेल आणखी काही जे 2 ते 3 आमदार सध्या आहेत ते देखील भविष्यामध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत येतील हे मात्र नक्की आहे. प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली थोडीशी अपेक्षित असलेली मोठी बातमी ते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरल्याचं न्यूज 18 लोकमतला खडसे यांच्या अगदी नजीकच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. लवकरच यावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब होईल. कदाचित थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आहे त्यातही ते या संदर्भात काही सूतवाच करू शकतात. एक छोटासा ब्रेक घेऊया. सर्व प्रकारच्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा.